या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। 15 ऑगस्टला मांस विक्री बंद ठेवण्याच्या निर्णयाबद्दल महायुतीत मतमतांतर। मांस विक्री बंदीला अजित पवारांचा विरोध, तर काँग्रेसच्या काळातील निर्णय असल्याचं सांगत भाजपकडून निर्णयाचं समर्थन। महाराष्ट्राला तुम्ही काय नपुंसक बनवताय का? फडणवीसांनी मांस विक्री बंदीचे फतवे मागे घ्यावे। मांस विक्रीच्या बंदीवरून संजय राऊत आक्रमक, शिवरायांचे मावळे बाजीराव पेशवेही मांसाहार करत होते, राऊतांचं वक्तव्य। कबूतरखाना बंदीच्या समर्थनात होणाऱ्या मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाला अद्याप सुरुवात नाही। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दादर कबूतरखान्याजवळ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। दादर कबूतरखाना परिसरातील दुकानं 1 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे पोलिसांचे आदेश। मराठी एकीकरण समितीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। दादरमधील जैन मंदिराचा मुख्य दरवाजाही बंद। कबूतरखान्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी। कबुतरांना खाद्य दिल्याप्रकरणी 1,32,000चा दंड वसूल। कोर्टाच्या आदेशानंतरही कबुतरांना खाद्य टाकणं सुरूच। एकनाथ शिंदेंना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, कटकटी सुरूच राहणार असल्याने दुर्लक्ष करा। दिल्लीतून फडणवीसांना सूचना, खासदार संजय राऊतांचा दावा। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज गणेशोत्सवासंदर्भात महत्त्वाची बैठक। उत्सवाची रूपरेषा, कायदा सुव्यवस्थेबाबत होणार चर्चा। वरळी बीडीडीच्या काही रहिवाशांना उद्या नवीन घरांची चावी मिळणार। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच मंचावर येण्याची शक्यता। उद्याच्या कार्यक्रमासाठी आदित्य ठाकरेंना निमंत्रण, मात्र भाषणाची संधी नाही। उपचार सुरू असल्याने आणि मुंबईत घर नसल्यामुळे सातपुडा बंगला सोडला नाही, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। तर उमेदवारी अर्ज भरताना धनंजय मुंडेंनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंबईत घर असल्याचा उल्लेख। धनंजय मुंडे सातपुडा बंगला सोडत नसतील तर त्यांना सामानासकट बाहेर काढायला हवं। धनंजय मुंडे सरकारचे जावई आहेत का? अंजली दमानिया आक्रमक, तर सरकारला कोर्टात खेचण्याचाही दिला इशारा। मतदान वाढवून देण्याचा दावा करणारे लोक मार्केटमध्ये फिरतात, मात्र हे सर्व बकवास आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केलेल्या साप्ताहिक मार्मिकचा आज 65वा वर्धापन दिन सोहळा। रवींद्र नाट्य मंदिरात संध्याकाळी 6 वाजता कार्यक्रम। उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन। अमरावतीच्या अचलपूरमध्ये फिनले मिलच्या कामगारांचं 7 दिवसांपासून शोले स्टाईल आंदोलन। आजपासून अन्नत्याग आंदोलनाचा निर्णय। वेतनासंदर्भात तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा। ऐन सणासुदीत साखर महागली। साखरेच्या दरात किलोमागे 5 ते 6 रुपयांची वाढ। केंद्र सरकारने साखरेचा मासिक कोटा कमी केल्याने दरवाढीची झळ। राष्ट्रकुल 2030 स्पर्धेसाठी अहमदाबादची निवड। आयओएच्या विशेष सर्वसाधारण सभेत आज शिक्कामोर्तब होणार। भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन सज्ज। केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दाखवली पहिली झलक। चेन्नईतील कारखान्यात हायड्रोजन ट्रेन सज्ज। सेल्फी काढण्यासाठी आलेल्या व्यक्तीला खासदार जया बच्चन यांनी ढकललं। निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनादरम्यानचा व्हिडिओ व्हायरल। तर जया बच्चन भांडणारी कोंबडी, कंगना रनौतची टीका। माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाला ईडीचं समन्स। बेटिंग ॲप प्रकरणात आज दिल्लीत ईडी कार्यालयात चौकशी होणार। अंबानी कुटुंबियांची संपत्ती अदानी कुटुंबियांच्या दुप्पट। मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील कुटुंबियांकडे 28 लाख कोटी रुपयांची संपत्ती, तर गौतम अदानींच्या कुटुंबाकडे 14 लाख कोटी रुपयांची संपत्ती असल्याचा अहवाल प्रसिद्ध। अग्रिम कराचा भरणा करण्यात तूट राहिल्यास 3% दराने व्याज आकारण्यात येणार आहे। नवीन प्राप्तिकर कायद्याला अर्थमंत्रालयाकडून शुद्धीपत्राची जोड। देशातील 4 नवीन सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी। 4,600 कोटींची गुंतवणूक। केंद्र सरकारचा मोठा निर्णय। सप्टेंबरमध्ये पंतप्रधान मोदी UNGCच्या शिखर संमेलनासाठी अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता। अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीची संभावना। टॅरिफच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या संभाव्य अमेरिका दौऱ्याला विशेष महत्त्व। राज्यात पावसाचा जोर वाढणार। पूर्व विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता, तर मुंबई परिसरात मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा अंदाज। उत्तराखंडला पावसाचा रेड अलर्ट। देहरादून, नैनिताल, हरिद्वार, पौंडीसह अनेक जिल्ह्यांना इशारा। काही दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटीत 4 जणांचा मृत्यू, तर 100हून अधिक जण बेपत्ता।
या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.